श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की उतरंड स्थापना का करायची, कशी करायची व कधी करायची याबद्दल माहिती. तर सर्वप्रथम आपण सर्व कलश घासून स्वच्छ करून घ्यायचे. नंतर उतरंड भरण्यासाठी लागणारे साहित्य एका वाटीत काढून घ्यायचे. सर्वप्रथम ज्वारी, नाणी व कमळगठ्ठ्याच्या बिया 11 किंवा 7 व 7 कवड्या व भीमसेन कपूर आणि 5 गुंज व तांदूळ अशा प्रकारे सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचे. त्यानंतर उतरंड व्यवस्थित घासून पुसून व स्वच्छ करून घ्यायची व सर्वप्रथम उतरंडीची रचना मांडून घ्यायची. सगळ्यात खालच्या उतरंडीमध्ये नाणी टाकायचे, कारण नाणी हे लक्ष्मीचे प्रतीक असते म्हणून. व दुसऱ्या उतरंडीमध्ये तांदूळ टाकायचे. आपल्या परंपरामध्ये कुठलेही शुभ कार्य हे तांदूळ घेऊनच करत असतात. तांदळाला शुभत्वेचे प्रतीक असे मानले जाते. ते दुसऱ्या उतरंडीमध्ये 2 नंबरच्या भरायचे. 3 नंबरच्या उतरंडीमध्ये ज्वारी घालायची, कारण ज्वारी हे धान्य प्रतीक आहे. धान्य व समृद्धीचे प्रतीक असते म्हणून तिसऱ्या उतरंडीमध्ये ज्वारी भरायची. चौथ्या उतरंडीमध्ये 4 कमळगठ्ठ्याच्या बिया, कारण कमळगठ्ठ्याच्या बिया लक्ष्मीला खूप आवडतात म्हणून 4 कमळगठ्ठ्याच्या बिया व 2 कवडी आहे तिसऱ्या उतरंडीमध्ये भरायचे. कवडी ही लक्ष्मीला अतिशय प्रिय असते म्हणून कवडी पण 3 घ्यायचे किंवा 2 कवडी असे चौथ्या उतरंडीमध्ये भरायचे. 5व्या उतरंडीमध्ये भीमसेन कापूर आणि गुंज घ्यायचे व ते सगळ्यात शेवटी 5व्या उतरंडीमध्ये भरून ठेवायचे. अशा प्रकारे दोन्ही बाजूला उतरंडी भरून ते उतरंडी आपल्या कुलदेवतेच्या बाजूला ठेवायचे व त्याची हळदी कुंकू लावून पूजा करून अगरबत्ती ओवाळायची व अशी उतरंडीची स्थापना करायची. तर उतरंड हा शब्द महाराष्ट्रातील काही भागात देवघरात किंवा धार्मिक विधीमध्ये ठेवलेल्या एकावर एक रचलेल्या कलशाच्या मांडणीला वापरला जातो. काही ठिकाणी धान्याने भरलेली मडकी, तांब्याची किंवा कलश यांची उतरंड लावण्याची प्रथा आहे. ही प्रथा प्रदेशानुसार थोडी वेगळीही असू शकते. देवघरात उतरंड स्थापना करण्यामागील प्रमुख श्रद्धा समृद्धी व भरभराटीचे प्रतीक मानले जाते. धान्याची संपन्नता कायम राहावी यासाठीही मानले जाते किंवा कुलदैवत ग्रामदैवतेचा सन्मान. काही कुटुंबात ही कुलपरंपराही असते. ही उतरंड म्हणजे वंशवृद्धी व कुटुंबाची सलगता. एकावर एक ठेवलेली भांडी पिढ्यांच्या सातत्याचेही प्रतीक मानले जाते. शुभत्व आणि मंगल कार्य, सण, नवरात्र किंवा विवाह, इतर धार्मिक प्रसंगी याची स्थापना केली जाते. महाराष्ट्रातील अनेक लोकपरंपरामध्ये देवघरातील अशा प्रतिकात्मक मांडणीला समृद्धी, अन्नधान्याची आणि विपुलता, देवकृपेचे प्रतीक मानले जाते. अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा. उतरंड ही केवळ भांड्याची रचना नसून समृद्धी, परंपरा आणि श्रद्धेचे प्रतीक आहे. अशीच आपली संस्कृती जपूया. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.